हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिवस 21. स्वतःवर प्रेम करा. या क्षणी, प्रत्येक क्षणी. मिरर वर्क केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या क्षणी जसे आहात तसे परिपूर्णच आहात आणि स्वतःवर प्रेम करणं या एका गोष्टीनं प्रत्येक समस्येचं उत्तर मिळू शकतं. सर्व समस्या लयाला जाऊ शकतात. प्रिय वाचक, अभिनंदन! आज अंतिम दिवस आहे तुमच्या 21 दिवसाच्या मिरर वर्कमधील पराक्रमाचा. त्यामुळे जीवनातील एका महत्त्वाच्या खजिन्याचा शोध तुम्हाला लागला आहे आणि तो खजिना म्हणजे स्वतःवर प्रेम. मला माहीत आहे की हा काही सोपा प्रवास नव्हता. या मार्गात अनेक वेळा तुम्हाला धक्के सहन करावे लागले आहेत, अडचणी आल्या आहेत, पण तरीही तुम्ही मिरर वर्क करण्याच्या प्रक्रियेला चिटकून राहिलात. खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो. या सर्व प्रवासात तुम्ही मिरर वर्क अनेक गोष्टींसाठी वापरलं. तुमचा स्वसंवाद तपासून पाहण्यासाठी, तुमच्यातील अंतस्थ टीकाकाराला गप्प करण्यासाठी, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना क्षमा करण्यासाठी, तुमच्या मनात वसत असलेल्या भूतकाळातील भयापासून, भीतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, तुमच्या मनातील नकारात्मक विचार, गैरसमजुती हद्दपार करण्यासाठी, चुकीचे विश्वास बदलण्यासाठी आणि हे करताना तुम्ही स्वतःमधील या मौल्यवान खजिन्याचा शोध घेतलात. माझी अशी आंतरिक तळमळ आहे की तुम्ही हे कायम लक्षात ठेवावं. सर्व समस्यांना संजीवक स्पर्श देणारी अशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता, दररोज, प्रत्येक दिवशी अधिकाधिक, तेव्हा आपोआप तुमचं आयुष्य सुंदर बनत जातं, सोपं होऊन जातं. आश्चर्यकारकरित्या जीवनात सकारात्मक बदल घडायला लागतात. हवी असलेली नोकरी तुम्हाला मिळते. तुम्हाला गरज असते तेव्हा पैसा मिळतो. तुमचे नातेसंबंध सुधारतात. त्रासदायक आहेत अशा व्यक्ती जीवनातून दूर होतात आणि नवे हितकारक संबंध जुळून येतात. तुम्ही जरी आता मिरर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला तरी खरं म्हणजे आज मिरर वर्क संपलं नाही, तर सुरू झालंय. मिरर वर्क ही रोज सराव करण्याची गोष्ट आहे. हा प्रवास चालू ठेवताना तुम्हाला अनेक धक्के, अडथळे येणार आहेत, पण त्यासाठी तुमची तयारी झालेली आहे. तुम्ही या मार्गावर धडपडाल तरी मला खात्री आहे की तुम्ही पुन्हा उठून उभे राहाल, आरशात पाहाल आणि स्वतःला सांगाल की तू जगण्यासाठी पात्र आहेस. चांगलं जगण्यासाठी तुझी योग्यता आहे. तू जसा आहेस तसा अगदी परिपूर्ण आहेस. जीवनातील सर्व गोष्टी मिळवण्याची आणि मिळण्याची तुझी पात्रता आहे. तू जीवनात चमत्कार आकर्षित करणारा मॅग्नेट आहेस. तुमचा आरसा नेहमी जवळ बाळगा. जिकडे जाल तिकडे न्या. आरशातून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या देखण्या व्यक्तिमत्वाला सतत सांगत राहा आणि आठवण करीत राहा की तुम्ही त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करता. आपण स्वयंसूचना घेऊ. जेव्हा मी माझं स्वतःविषयीचं आणि मला भेटलेल्या प्रत्येकाबद्दलचं प्रेम व्यक्त करतो, तेव्हा ते सर्व प्रेम माझ्याकडे फिरून परत येतं. नंतर पेज 181 वर मी तुम्हाला स्वतःवर जसे आहात तसे प्रेम करण्याचे 12 मार्ग शिकवणार आहे. या गोष्टी तुम्हाला आठवण करण्यासाठी आहेत. त्या कामाची जे तुम्ही गेले 3 आठवडे केलं आणि लक्षात ठेवा की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही मला खूप आवडता. दिवस 21. मिरर प्ले एक्सरसाइज. 21व्या दिवसाचा दर्पण तंत्राविषयीचा मनोव्यायाम. 1. आरशासमोर जा आणि आरशातून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या देखण्या व्यक्तिमत्वाकडे पहा. तुमचे हात हवेत उडवा आणि आनंदानं स्वतःचं अभिनंदन करा हा कोर्स संपवल्याबद्दल. या स्वयंसूचना म्हणा, मला तू खूप आवडतोस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हा कोर्स तू पूर्ण केलास, मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तू जर ठरवलंस तर काहीही करू शकतोस. 2. थोडा वेळ घ्या आणि सर्व काम तुम्ही केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. या स्वयंसूचना म्हणा, हे सर्व केल्याबद्दल धन्यवाद. काही नवीन शिकण्याची तयारी दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला तू खरंच खूप आवडतोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. 3. हा मिरर प्ले असाच चालू ठेवण्याबद्दल वचनबद्ध व्हा. म्हणा, मी तुला उद्या भेटणारच आहे. आपण अशा काही गोष्टींबद्दल चर्चा करू ज्यामध्ये बदल होणं आणि करणं आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू प्रेम करण्यायोग्य आहेस.
जे जे उत्तम आहे ते ते मिळण्यास तू पात्र आहेस. खरा शक्तिस्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 21 रोजनिशीसाठी मनोव्यायाम. 1. तुमची रोजनिशी कोर्सच्या सुरुवातीपासून अगदी पहिल्या दिवसापासून वाचा. प्रत्येक धडा पूर्ण वाचा. लक्षात घ्या आणि हे जे काही तुम्ही सर्व काम केलंत त्याबद्दल स्वतःचं अभिनंदन पण करा. 2. ज्या भागाच्या बाबतीत तुम्ही विशेष प्रगती केली ते लिहून काढा. ज्या बाबतीत समस्या जाणवत आहेत आणि आणखी काम करायची गरज आहे अशाही गोष्टी लिहून काढा. 3. तुमच्या मित्राकडे आरशाकडे परत जा आणि जे लेसन्स पुन्हा करायची किंवा काही मार्गदर्शनाची गरज वाटते आहे ते परत करा. 4. तुम्हाला जर माझ्या या कोर्सबद्दल काही कमेंट द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता. facebook.com लुईस हे. 5. आता जा आणि तुमच्यातील लहान मुलाशी खेळा. दिवस 21 हृदयस्तर विचार. आपण सर्वजण आहोत एका समतोल संपूर्णाचा सहभाग. जाणीव असू द्या की हे जग सुंदर करू इच्छिणाऱ्या जगभरातील व्यक्तिसमूहाचा तुम्ही एक भाग आहात. आता आपण सर्वजण या पृथ्वी तलावर एकत्र आहोत. आपण एका काळात जन्माला आलो आहोत कारण आपण सर्वांनी एकमेकांकडून काही शिकण्याची आणि सहकार्य देण्याची गरज आहे. आपण एकमेकांवर प्रेम करायला शिकणं जरुरीचं आहे आणि हितकारक आहे कारण त्यामुळंच आपल्याला सुरक्षितता मिळते. आपला विकास साधला जाईल. जीवनाच्या प्रत्येक पैलूविषयी आपण समतोल प्रस्थापित केला पाहिजे. प्रत्येक नातेसंबंधात प्रेम आणि सुसंवाद हवा म्हणजे आपण एकत्र काम करू शकू आणि हे जग सुंदर बनवू शकू. आपल्याला खरं तर वैश्विक शक्तींकडून सतत मार्गदर्शन मिळत असतं. योग्य वेळी योग्य शब्द वापरणं, योग्य कृती करणं हे सर्व या मार्गदर्शनानं आणि प्रेरणेनं घडू शकतं. प्रत्येक व्यक्ती या सुसंवादी विश्वाचा भाग आहे. कोणत्याही सकारात्मक हेतूनं विधायक कामासाठी एकत्र येऊन आनंदानं सहकार्यानं एकमेकांना प्रोत्साहन देणं काही समाधान देणारं उत्पादक काम आपण करतो. त्यावेळी आपल्या आत्मिक शक्ती एकत्र येतात. आपण सर्वजण निरोगी, स्वस्थ, सुखी, प्रेमळ, आनंदी, आदरयुक्त, सहकार्यशील, शांतचित्त आहोत. आपला इतरांशी प्रेममय सुसंवाद आणि सुमेळ आहे. हे असंच असू द्या आणि हे असंच आहे. दिवस 21 ध्यानतंत्र सुरक्षित जग. 21व्या दिवसाची असलेली ध्वनिफीत डाउनलोड करा. गेल्या 21 दिवसात आपण अनेक विचारांना स्पर्श केला. आपण सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींबद्दल बोललो. आपण भीती, वैफल्य याबाबत बोललो. आपण स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहोत असा विश्वास काही जणांच्या ठायी नाही. मग आपल्याला एकाकी आणि हरवून गेल्यासारखं वाटतं. पण तरीही आपण काही काळ स्वतःवर काम करीत आहोत आणि आपल्याचं लक्षात आलंय की आपलं जीवन बदलतंय. पूर्वी ज्या समस्या वाटत होत्या त्या आता समस्या राहिल्याच नाहीत. हे सर्व काही एका रात्रीत बदलत नाही. पण आपण जर दीर्घकाळ चिकाटीनं सुसंगत आणि दृढ प्रयत्न करीत राहिलो तर निश्चित सकारात्मक बदल घडून येतात. म्हणूनच आपण इतरांसोबत प्रेम आणि बुद्धिशक्ती यांचं आदानप्रदान करीत राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट देतो तेव्हा आपल्याला इतरांकडून मनापासून दिलं जाऊन मिळत राहतं. आपण खुल्या मनानं प्रेम, सहकार्य, काळजी घेणं हे सगळं स्वीकारूया. आपण हे प्रेम पोहोचवूया त्या लोकांपर्यंत ज्याच्याकडे घर नाही, रस्त्यावर आहेत आणि जावं अशी जागा नाही. आपण त्यांनाही प्रेम प्रदान करूया जे घाबरले आहेत, भयग्रस्त आहेत, रागावलेले आहेत, दुःखात आहेत, आजारी आहेत, वेदनाग्रस्त आहेत, जे मरणाच्या दारात आहेत. आपण त्यांच्यावरही प्रेम करूया जे हे जग सोडून गेलेले आहेत. आपण प्रेम वाटूया सर्वांना. ते घेऊ देत वा न घेऊ देत, आपण सर्व पृथ्वी तलावरच आहोत. आपल्या हृदयात त्यांना जागा देऊया. प्राणी, वनस्पती, सर्व लोक, त्यांनाही ज्याच्यावर आपण रागावलोय किंवा वैतागलोय त्यांनाही, जे आपल्याला हवं तसं वागत नाही त्यांनाही, जे दृष्टपणाने वागत आहेत. तुमच्या हृदयात स्थान मिळवल्यावर सुरक्षित वाटून कदाचित आपण खरे कोण व कसे आहोत हे समजून ते सन्मार्गाला लागतील. सर्व जगभरात शांती पसरली आहे असं कल्पनेत पहा. याची जाणीव असू द्या की आपण ही शांती पसरवणारे शांतिदूत आहोत. काहीतरी सकारात्मक मदत आपण करत आहोत याचा आनंद अनुभवा. तुम्ही किती अद्भुत व्यक्तिमत्व आहात याची जाणीव असू द्या.
हे सत्य आहे आणि हे असंच आहे. इकडे दिवस 21 संपलेला आहे. पुढे निरोप घेण्यापूर्वी असा एक लेसन आहे, तो आपण वाचणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक यू.